जे आहे त्यांची अगोदरची एक क्लिप जी आहे ती व्हायरल झाली होती, ती माझ्या वाचनात आली, बघण्यात आली, म्हणून मी तो मुद्दा आणि त्याने ते वाळेकर वगैरे जे आहेत लोक जे उभे केले, जे या जरांगीच्या सांगण्यावरून त्यांनी जी मारपीट केली कोर्टामध्ये, त्याच्याबद्दल 2 वर्ष जेलमध्ये होते, त्या सगळ्यांना उभं केलेलं होतं. त्याच्यामुळे साहजिकच जे आहे त्याचा विश्वास ठेवणं भाग होतं. आणि मग ते मी विधानसभेत सुद्धा 1 मिनिट त्याच्यावर बोललो सुद्धा. आता ते जे म्हणतात ते 2006 पासून या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आहेत, प्रत्येक ठिकाणी आहेत. ते मागच्या गायकवाड आयोगाच्या संदर्भात जी केस झाली त्यामध्ये सुद्धा ते भांडत होते. असं नाही की ते नवीन आहे म्हणून. आणि त्या जरांगेच्या जो नेहमी बरोबरच असायचं. पण जेव्हा हे सगळं काय त्याच्या गुप्त मीटिंग्स आणि या सगळ्या शिवीगाळ आणि या सगळ्या भानगडी पुढे आल्या आणि परत स्टँड बदलत जो जातो आहे, त्याच्यामुळे मग ते कंटाळून ते बाहेर पडले. आता मराठा समाजाला वेगळं आरक्षण पाहिजे, अनेकांनी सांगितलं. त्याप्रमाणे आपण मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यासाठी जो कायदा आला त्याला आपण पाठिंबा दिला. एक मतानं तो कायदा आपण विधानसभेत मंजूर केला, विधानमंडळात मंजूर. आता तो म्हणतो मला हे मंजूर नाही, आता आणखी नवीन काहीतरी काढतो आणि परत आंदोलन. तर मी आमच्या त्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं, हे संपणारं नाही, हे मारुतीचं शेपूट आहे. एक झालं का एक झालं का एक झालं का एक तर आज ग्रस्ताला काही कळत नाही, कायद्याचं कळत नाही, काही नियमाचं कळत नाही, काही कळत नाही. आणि आता बस सगळे रस्ते बंद करा, गाव बंद करा. आता निवडणुका सुरू होतील या खासदारांच्या, लोकसभेच्या. साहजिकच मिटिंग घेणार, लोक फिरणार, त्यांना बंदी करणार. आणि दुसरं म्हणजे जे वयस्कर लोक आहेत त्यांना उपोषणाला बसवायचं. काय मूर्खपण आहे? वयस्कर लोक, कुणाला काय व्याधी असतं, कुणाला काय व्याधी असते, आणि त्यातून जर ते उपोषणाला बसले आणि त्यांचे काही ऑर्गन्स जे आहेत 1-2 दिवसात जर फेल झाले तर हा काय करणार? त्यामुळे माझी संपूर्ण राज्यातील सगळ्या लोकांना विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टी नियमाने हळूहळू होत आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या. या ग्रस्ताकडे लक्ष द्यायचं काही कारण नाही, तो कधी थांबणार नाही. प्रसिद्धीची नशा याला खूप चढलेली आहे, त्यामुळे सारखी त्याला प्रसिद्धी हवी असते. वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि पाठीमागे तो गादीवर तो बसलेलाच आहे, आणि मग कधी कधी कुणाला शिव्या घालतोय, हे चालूच आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.